आज आपण बघणार आहोत तांबूल रेसिपी। नवरात्रामध्ये देवीचा नैवेद्य झाल्यानंतर देवीला हा तांबूलाचा नैवेद्य दाखवला जातो। त्याचे खूप असे महत्त्व आहे। देवीला तांबूल हा खूप आवडतो, त्यामुळे नवरात्रामध्ये देवीला याचा नैवेद्य अवश्य दाखवला जातो आणि त्याचे खूप सारे आरोग्यदायी सुद्धा फायदे आहेत। चला तांबूल कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे विड्याची पाने स्वच्छ धुवून आणि ही मग मिक्सरला आपण वाटून घेऊया। आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। त्यामध्ये 2 बदाम, 2 काजू, थोडासा कात, जेवढं आपल्याला विड्यामध्ये वापरतो तेवढं सर्व साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि धना डाळ टाकलेली आहे, थोडीशी खडीसाखर, खडीसाखरेचे खडे होते आणि मुखवासची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे, ते मुखवास टाकलेला आहे यामध्ये। आणि थोडीशी कलरची सुद्धा खडीसाखर होती माझ्याकडे, ती ऑप्शनल आहे, ती सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली। आणि चुना टाकलेला आहे थोडासा, आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये टाकायचं। आणि थोडंसं आपल्याला गुलकंद सुद्धा टाकायचा आहे, खूप छान यामुळे चव येते याला। 1 चमचा टाकलेला आहे मी यामध्ये। आणि हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपला हा तांबूल मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। एका डिशमध्ये आता आपण काढून घेऊया। नवरात्रामध्ये या तांबूलाचे खूप महत्त्व आहे आणि खाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत। आणि यावरती आपण थोडीशी टुटी फ्रुटी सुद्धा टाकूया, त्यामुळे छान दिसते आणि खायला सुद्धा चव येते। विड्याच्या पाण्यामध्ये ब आणि क जीवनसत्व असते। आणि यावरती आता टुटी फ्रुटी टाकूया, म्हणजे दिसायला एकदम छान दिसते आणि खायला तर 1 नंबर लागते हा तांबूल। तुम्ही असाही करू शकता नवरात्रामध्येच, काय तर असाही तुम्ही करून खाल्ला तर खूप छान होते, याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत। थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यावरती थोडंसं सुकं खोबरं जर टाकलं तरी छान दिसतं, 1 नंबर दिसतं मंडळी। आणि तुम्हीसुद्धा आता हे तांबूलची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मंडळी। तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला हा तांबूल तयार झालेला आहे। दिसायला तर छान झालाच आहे, पण खायला तर 1 नंबर लागतो मंडळी। भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।